हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज संडे आहे आणि आज मला आणि ह्याला आम्हाला दोघांना पण सुट्टी आहे. आणि आज आमचा संडे स्पेशल म्हणून चिकन बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे. तर आम्ही आता चाललो आहे सुपर मार्केटला. घराच्या खाली सुपर मार्केट आहे, तर आम्ही ते चाललो आता चिकन आणायला आणि थोडंसं सामान आणायचं आहे, ते आणायला चाललो आहे. तर आता आम्ही निघालो आहे. घराच्या बाहेरच आहे, फक्त 2 मिनटं एसीच्या बाहेर पडले आणि गरमी होते. म्हणजे विचार करा किती गरमी असेल. चला जाऊया शॉपिंग करायला. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या बिल्डिंगच्या खाली. बघू शकता तुम्ही, हे पूर्ण हा जो एरिया हा आमच्या बिल्डिंगच्या खाली आहे. आणि मी आता जस्ट आम्ही फ्रेश झालो आणि निघालो आहे तसंच, कारण घराच्या खालीच आहे, त्याच्यामुळे आम्ही काय जास्त रेडी वगैरे झालेली नाही आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सुपर मार्केटला. ते 5 पावलं चालूनच सुपर मार्केट आहे, सो आम्ही तिथे चाललो आहे आता. हाय, हा इथे सुपर मार्केट आहे. हा पूर्ण मॉल आहे छोटासा. आणि हे सगळे खाली शॉप्स आहेत. इथे क्लिनिक आहे, फार्मसी आहे, सलून आहे, सी फूड रेस्टॉरंट आहे, सुपर मार्केट आहे. आणि त्या साईडला सगळे ऑफिसेस वगैरे आहेत. म्हणजे एरिया चांगला आहे हा. सगळं जवळपासच आहे आम्हाला. आणि अजून 5 मिनटं चालल्यावर मेट्रो स्टेशन आहे. हां, इथे बरं वाटते, एसी आहे तर. नको केळी, कोण नाही खात. तर आम्ही थोडंसं चिकन, दही आणि अजून काय काय लागतंय सामान ते घेतोय. छोटीशी ट्रॉली घेतली. बघू शकता इथे तुम्ही, हा फ्रूट्सचा सेक्शन आहे. हॅलो, तर आता आम्ही इथून थोडी शॉपिंग करायला सुरुवात केली आहे. आता सगळ्यात पहिले तर आम्ही मिंट लीव्स घेतले, कारण चिकनला सुंदर असा फ्लेवर येतो. त्यानंतर आम्ही कोरिअँडर म्हणजे कोथिंबिरीचा जुडा घेतला. कोथिंबीर आणि मिंट लीव्स हे 1-1 दिरांमध्ये भेटून जातं. त्यानंतर मी टॉमॅटो घेतले, आणि टॉमॅटो खूप बघून घ्यावे लागतात, कारण कधी खूप नरम टॉमॅटो असतात. आणि त्यानंतर लिंब घेतले 2. आणि त्याच्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं ते चिकन, आणि मी विचार करत होते की अजून काय काय घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही आलो इथे ह्या फ्रोझन सेक्शनमध्ये, जिथे चिकन आणि फिश हे सगळं असतं. तर आम्हाला ते विचार होते कुठल्या प्रकारचं चिकन पाहिजे ते, कारण चिकनमध्ये सुद्धा इथे खूप व्हरायटीज असतात. तर आम्ही नॉर्मल जे होतं ऑर्गॅनिक चिकन ते घेतलं आहे. तर अशा प्रकारे ते चिकन असतं जे फ्रोझन आणि वजन करूनच ठेवलेलं असतं. तर ही अख्खीच एक कोंबडी असते. आणि ते आम्हाला अजून सजेस्ट करत होते की हे घ्या म्हणून, पण ते ऑलरेडी मसाले लावलेले होते म्हणून ते आम्हाला नव्हतं घ्यायचं. तर आम्ही हे चिकन घेतलं, आणि ते चिकन घेतल्यानंतर ते स्वतःच क्लीन आणि वॉश वगैरे करून देतात. पूर्ण चांगल्या प्रकारे क्लीन करून देतात ते लोक. तर हे आम्ही जी कोंबडी घेतलेली होती, जी चॉईस केलेली होती, ती हे कट करत होते. आणि इथे मी चिकनचे प्राईस बघूनच शॉक झालेली होती. आणि ते भरपूर अशा प्रकारचं मीठ होते वेगवेगळं. तर मी तेच बघत होती. त्यानंतर हे आमचं चिकन आलेलं आहे पॅक्ड होऊन. आणि जेव्हा फायनल त्यांनी आमचं वेट केलं, त्यानंतर मी शॉकच झाले होते प्राईस बघून. माझा तर चेहराच पडला होता. पण आम्ही नंतर निघालो आणि फ्रोझन सेक्शनमध्ये गेलो डेअरीच्या. तिथून आम्हाला दहीचा डब्बा घ्यायचा होता, सो आम्ही एक मोठा दहीचा डब्बा घेतला बिर्याणीसाठी. आणि पुढे बघूया आता काय करतोय ते. आम्ही झालं सामान घेऊन झालेलं आहे, आणि आता आम्ही चाललो आहे घरी. 2 सामान घ्यायला, फक्त चिकन आणि दही घ्यायला आलेलो, पण बाकी घरात लागणारं थोडं सामान पाहिजे होतं, मग ते पण घेतला. आणि आता चाललो आम्ही घरी आणि करतो थोडी प्रिपरेशन. काय माहीत बिर्याणी बनते की नाही, कारण बिर्याणी बनवणाऱ्या माणसाचा मूड आता जात चालला आहे. बिर्याणी बनली तरी व्हिडिओ नक्की येईल, नाहीतर खतम. आता जस्ट कांदा कट करत आहेत. कांदा आपण काय करणार होतो त्याच्यात? तुम्ही कांदा फ्राय करायचा आहे, तो क्रंची व्हायला ना, तो वरून टाकायला तो. तोपर्यंत मी हे जे सामान आणलं ते ठेवून घेते फ्रीजमध्ये.
असाच कापास आहे मून मून मून. ते काना काय बसायला मेल्यावर आमच्या ते घरात कसं ते मेंटल. तर कॅमेरा चालू आहे. कांदा टाकलाय फ्राय करायला. मसाला जास्त केलाय किचन मध्ये. काय करतात त्यांचा त्यांना माहिती. कांदा साफ होतोय तोपर्यंत टोमॅटो आणि काय काय करता. टोमॅटो चॉप करून ठेवतात. वा लुक ॲट द स्पीड. ह्याला कुठली कट बोलतात हो. बिर्याणी कट. हा आता दुसरा टोमॅटो कट होतोय. किती टोमॅटो घ्याल. मी तुम्हाला लसूण सोलून देऊ. स्वतःच करणार आहे सगळं. करा मग. ह्याच्यामध्ये टाकलाय अद्रकची पेस्ट, लाल तिखट, धण्याची पूड, टाकले त्याच्यामध्ये हळद आणि घरचा लाल मसाला, आगरी कोळी मसाला. नंतर तो होता कुठला आहे चिकन मसाला आणि हा बिर्याणी मसाला. हे सगळे मसाले मिक्स करून त्यामध्ये मॅरिनेशन करायचं आहे. आणि थोडंसं लिंबू किंवा दही लावायचं. तुम्हाला जे काय लावायचं ते लावू शकता. आम्ही बघू आता शेफ काय लावतात, ते काय प्रिफर करतात त्यांच्यावर आहे. आता त्याच्यामध्ये टाकताय दही. इथे दही खूप छान लागते, गोड असतं थोडं. इथलं दही मला आवडलंय सोफार. मी जे ट्राय केलं त्याच्यामधलं दही. त्यानंतर आम्ही थोडेसे पुदिन्याची पानं आणलीत, थोडीशी म्हणजे एक जोडा पुदिन्याची पानांचा आणलाय, ते टाकणार आहोत थोडं. आणि थोडे कोथिंबीर, ते पण टाकून मॅरिनेट करणार आहोत चिकनला थोड्या वेळासाठी. मला नाही असा चॉप करताय छोटा छोटा काय. मी काय नाही बोलत. एका साईडला आपला कांदा पण फ्राय झालाय. झाला
आणि थोडंसं वरून पण टाका ठेवा. अच्छा म्हणजे ह्याच्यातच टाकणार आहेत काय? ये तो मुझे नहीं पता था. तो ते 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 गरम आहे, गरम आहे. नाही मी करते. स्मेल तर छान येतोय. वाव बेब, स्मेल्स नाईस. आता एक साईडला आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला राईस बॉईल करायला घेतोय. ज्यामध्ये कढईमध्ये पहिलं टाकलंय त्यांनी तेल आणि थोडा खडा अख्खा गरम मसाले काढून ठेवले. जिरा आणि एवढे बे ठीक आहे. त्या दांड्या जास्त घेतल्यात. टाकले बेलीस आणि लवंग, दालचिनी, वेलदोडे आहेत मोठे, जिरा. हे गरम मसाले तेलामध्ये सॉटे करून घेतले. मला थोडा टेन्शन येते बिर्याणीची रेसिपी बघून. आता त्यामध्ये शॉर्टकट मारलाय शेफने आपल्या कढईतच. डायरेक्ट पाणी आणलंय आणि पाणी उकळलं की त्यामध्ये तांदूळ टाकणार. तांदूळ जे आहेत ते आम्ही 10-15 मिनटं अगोदरपासून पाण्यात भिजत ठेवलेत. बासमती तांदूळ होता हा, तर हा भिजत ठेवलाय पाण्यात 10-15 मिनटासाठी. आणि हा तांदळातच हे पण टाकणार आहेत. तांदळातच भिजायला हे मिंट लिव्स टाकणार आहेत आणि काय माहिती अजून काय काय टाकतात. बघूया काय काय टाकणार आहेत ते. लेमन पण टाकणार आहेत. वाव, ये तो मैंने वीडियोस में देखा था. आणि लिंबाची कापं करून घेतलेत, ते टाकणार आहेत तांदळात. वा छान. तर आता पाण्याचं जे बॉइलिंग आहे ते म्हणजे पाणी आता येते बॉईलला. पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आपण. आणि तोपर्यंत आपण हे हा कशाला हो रोज वॉटर टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये कलर पण टाकणार आहोत. ग्रीन आणि ऑरेंज. हा पण ऑरेंजच आहे. हो आता बघूया कसला कलर येतो तर काय माहिती. ट्राय कलर. पाणी आता आलेलं आहे बॉइलिंगसाठी, म्हणजे आलं आहे आता बॉईलला. बघा इथे. आणि ते दुकानातून आम्ही रेडीमेड फक्त जिंजर पेस्ट आणले. त्याच्यामध्ये गार्लिक नाही आहे मिक्स. मग आता आम्ही गार्लिकची पेस्ट करून घेतोय. आणि आमच्याकडे मिक्सर नाही आहे कारण आम्ही आत्ताच शिफ्ट झालो आहे. अजून आम्ही मिक्सर घेतला नाही. तर आता आम्ही इथे हे जे ग्रेटर होतं चीजचं ग्रेटर त्याच्यावर पेस्ट करतोय. बघा जुगाड, ज्याच्यामध्ये इंडियन्स बेस्ट आहेत. किती फाईन पेस्ट झालेली आहे. आहे इंडियन जुगाड. आणि आता झाली आपली जिंजर गार्लिक पेस्ट रेडी. इथे कांदा आहे आणि टोमॅटो. पाणी पण आलं बॉईलला हो जास्त. तांदूळ जो आहे तो आपण धुवून घेतलाय चांगला 2 ते 3 पाण्यामध्ये. भांडा मी थोडा छोटाच घेतला तांदूळ भिजवायला मला वाटते. आणि आता ते तांदूळ आपण टाकणार आहोत या उकळत्या पाण्यात. वाव, आता स्मेल आलाय मस्त हो याचा.
आम्हाला वाटतं, म्हणजे मला नाही वाटत, यांना वाटतं की राईस जास्त झाला आहे. बघूया आता, वाटलं तर काढून ठेवू. राईसमध्ये टाकलेत लिंबू आणि हा जो पुदिना पण ठेवलेला होता तो टाकलाय. आणि आता भात शिजू द्यायचा आहे, म्हणजे तांदूळ शिजून द्यायचा आहे आणि त्याचा भात बनवायचा. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू स्टे हायड्रेटेड अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. एक मिनिट, तुम्ही बघू शकता आपला भात येतोय हळूहळू बॉईलला. स्मेल तर खूप छान येतोय आणि सोबतच सगळी प्रिपरेशन पण झाले. भात फक्त आता उकळी येऊन द्यायची आहे. भात शिजला की मग आपण ग्रेव्ही करणार आहोत, कारण आम्हाला ह्या टोपामध्येच ग्रेव्ही करायची आहे. म्हणून आम्ही जरा थांबलो आहे. सारा बघा गाईस किती गेला आहे. किचनचा हाल बघा, फक्त एक बिर्याणी बनवताना. ओके गाईस, तर आता आपला भात शिजून झालेला आहे. पूर्ण नाही शिजवला भात, 50%, 80%. हां, म्हणजे ऑलमोस्ट शिजलाच की तो. थोडासा कच्चा आहे फक्त. 80-85% शिजवला आहे आणि काढून ठेवला आहे. आणि आता हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला, भातामधलं नितळून घ्यायचं आहे. आणि आता आपण एका साईडला ग्रेव्हीची तयारी करतोय. हे पण काढा हा पाणी, आता मग शिजत राहील तो अजून. थंड पाणी टाकतोय कारण मग तो थोडा जो कुकिंग प्रोसेस आहे ती भातामध्ये थांबायला ना. मला माहिती आहे थोडं आता काय. आमच्या मम्मीने एवढा बनवली असती बिर्याणी रेडी. आता पुन्हा सेम प्रोसिजर फॉर द ग्रेव्ही. ग्रेव्हीसाठी आपण पुन्हा तेल टाकतोय. हो, हॅलो. तर आता तेलामध्ये पुन्हा थोडे एकदम आता कमी घेतले क्वांटिटी, खडे मसाले आणि गॅस इकडे भेटते. ग्रेव्हीसाठी हा टाकलाय कांदा आपण. I am not allowed to touch it. Sorry. आणि कांदा शिजल्यावर आमच्यामध्ये टोमॅटो टाकू आणि अद्रक लसूण पेस्ट, आणि त्यामध्ये आपण थोडं चिकन शिजवून घेणार आहोत. तर थोडी व्हिडिओ थोडी पुढे घेतले कारण की तेल जरा जास्त झालं वाटते. आता कांदा शिजल्याच्या नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून सॉटे करतायत. मस्त वाव, वास तर मस्त येतोय. तो टोप काढून ठेवा. हे गाईस, तर आता जस्ट तो जो कांदा आपण फ्राय करायला ठेवला होता त्याच्यामध्ये फक्त चिकन आणि टोमॅटो टाकलंय आणि ग्रेव्ही चिकन शिजायला ठेवायचं आहे आपण. हे किती वेळासाठी? 5 ते 10 मिनिटात चिकन शिजेल. त्याच्यानंतर आपण तो राईस टाकायचा. आता थोडा माझा फोन डेड झाला होता बॅटरी लो झाल्यामुळे, म्हणून चिकन टाकताना शूट नाही करता आलंय. पण फक्त त्या कांद्यामध्ये आपण चिकन टाकलं आणि आता हे चिकन शिजायला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी.
तोपर्यंत मी क्लिनिंग पण करून घेतले. ह्याच्यात का आणू? हे कशाला? आता आपलं चिकन शिजलेलं आहे. आणते. हे गाईस, तर आता चिकन बघितलं आम्ही. आता चिकन कुक झालंय चांगला. तर थोडंसं चिकन साईडला काढून ठेवतोय ते लेअर करायला बिर्याणी. आणि खाली थोडेसे चिकनचे पीस आणि ग्रेव्ही ठेवणार आहोत. आणि एका साईडला आपण पॅन पण गरम कर. हा कशाला ठेवला? ओ, दम बिर्याणी की तयारी हो रही है. चिकनला दम लावायला पॅन सुद्धा तापतो इथे. काय करतात ते मला नाही माहित, कसं लावणार आहे ते. अभी हो गई है लेयरिंग शुरू. आपला जो राईस ठेवला आपण कुक करून अर्धा, तो राईस टाकलाय. आणि आज जो साईडला चिकन काढलेला होता तो टाकलाय. ओके. वास तर मस्त येतोय राईस आणि चिकन मिक्स झाल्यावर. पण बघूया आता बिर्याणी कशी लागते. हा, अच्छा. हे का केलात तुम्ही पण? हो, दम लावायला, म्हणजे ते राईस जास्त ओव्हर फुटणार ना, खाली लागणार नाही. राईस आणि चिकन लागायला नको म्हणून त्यांनी असं केलंय. खाली तवा ठेवला आणि ओ हो हो हो, वरून टाकतायत हे साजूक तूप आहे आपला. हे मस्त इंडियातून आणलं आम्ही, चितळेंचं तूप. ते टाकतोय वरून. वाव. थोडासा एडिबल कलर आहे, फूड कलर आहे, सेम कलर आहे तो. आमच्याकडे ऑरेंज, रेड आणि ग्रीन कलर होता. थोडासा आपण हा टाकतोय कलर. एकदम थोडा टाकला, नाही तर कलर जाईल, जास्त कलर लागेल म्हणून. आणि एक हा जो झाकण आहे बॉटलचा, तो थोडासा रोज वॉटर टाकलाय. आणि त्यानंतर इथे साईडला कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं जी आहेत ती थोडीशी चॉप करून घेतात, एकदम फाईनली चॉप्ड. आणि ती वरून टाकणार आहेत. आपलं फ्राईड ऑनियन्स होते ते टाकले. आणि आता आपण ह्याला दम द्यायला ठेवणार, म्हणजे जी वाफ आहे ती राहील ह्याच्या आतमध्येच. आणि आपला किती वेळात होईल आता हे? 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं. आता आपण फक्त याला दम देणार आहोत आणि त्याच्यानंतर चिकन असणार आहे रेडी. हे बघा गाईस, तर आपली बिर्याणी इथे रेडी होते. थोडी वाफेवर ठेवली आम्ही. आणि एका साईडला आम्ही रायता रेडी करतोय, फक्त कांदा आणि दही टाकून. दही कांदा, कांदा दही. कारण आमच्या ह्यांना टोमॅटो नाही आवडत, मग ते टोमॅटो नाही टाकून देत आहेत रायत्यामध्ये. फक्त दही आणि कांदा आणि थोडेसे मसाले टाकून आम्ही हा रायता बनवणार आहोत. रायता पण युनिकच आहे. आणि अशा प्रकारे आमची बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या हस्बंडने अजून कुकिंग करावी माझ्यासाठी, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा प्लीज. आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा.
अशा प्रकारे आमची बिर्याणी सुद्धा रेडी झाली आहे ऑलमोस्ट. आणि गॅस आम्ही बंद केला. आता आम्ही खाणार आहोत ती मस्त फस्त करणार आहोत. तर भांडी घालून घ्या पहिले. हा वास तर छान येतोय. आपली बिर्याणी आता आणली मस्त आम्ही रेडी करून. बघा तुम्ही वा. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते लगेच की बिर्याणी कशी झाली ते. गरम आहे. वाव मस्त. ओके गायस, तर आमची बिर्याणी तर खूप छान झाली आणि आता मी सगळी खाणार आहे. सगळी बिर्याणी आजच फिनिश करणार आहोत आम्ही 2 जण मिळून. तर आता आम्ही बिर्याणी खातो आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.